नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक आर बी पाटील, B.Ed सेकंड इयर सेमिस्टर 4 कोर्स 10 एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या विषयामधील युनिट क्रमांक 3 संबंधित बहुपर्यायी प्रश्न MCQ क्वेश्चन्स आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, पर्यावरणाचे मूळ टिंबटिंब शतकात सापडते। अ 16व्या शतकात, ब 17व्या शतकात, क 18व्या शतकात, ड 19व्या शतकात। बरोबर पर्याय आहे ड 19व्या शतकात। प्रश्न क्रमांक 2, युनो चे दीर्घरूप टिंबटिंब आहे। अ युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ब युनायटेड नेशन्स आउटपुट, क युनिक नेशन्स ऑर्गनायझेशन, ड युनिक नेशन्स आउटपुट। बरोबर पर्याय आहे अ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन। प्रश्न क्रमांक 3, स्टॉकहोम परिषद टिंबटिंब साली भरवण्यात आली। अ 1972, ब 1973, क 1974, ड 1975। बरोबर पर्याय आहे अ 1972। प्रश्न क्रमांक 4, युनेस्को चे दीर्घरूप टिंबटिंब आहे। अ युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ब युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल अँड सायंटिफिक ऑर्गनायझेशन। बरोबर उत्तर आहे अ युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन। प्रश्न क्रमांक 5, टिंबटिंबच्या शैक्षणिक धोरणात 10 गाभाभूत घटक सांगण्यात आले। अ 1968च्या शैक्षणिक धोरणात, ब 1986च्या शैक्षणिक धोरणात, क 1972च्या शैक्षणिक धोरणात, ड 1977च्या शैक्षणिक धोरणात। बरोबर पर्याय आहे ब 1986च्या शैक्षणिक धोरणात। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब सालापासून पर्यावरण शिक्षण हा विषय उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर सुरू केला। अ 1986-87, ब 1987-88, क 1999-2000, ड 2000-2001। बरोबर पर्याय आहे क 1999-2000। प्रश्न क्रमांक 7, प्राथमिक स्तरावर पर्यावरण शिक्षणाचे नाव टिंबटिंब असे आहे। अ कार्यानुभव, ब चित्रकला, क समाजशास्त्र, ड परिसर अभ्यास। बरोबर पर्याय आहे ड परिसर अभ्यास। प्रश्न क्रमांक 8, स्टॉकहोम परिषदेतील जाहीरनाम्यास टिंबटिंब असे म्हणतात। अ लिटल बॉय, ब फॅटमन, क मॅग्ना कार्टा, ड पर्यावरण अहवाल। बरोबर पर्याय आहे क मॅग्ना कार्टा। प्रश्न क्रमांक 9, निसर्गाकडे परत फिरा आणि नैसर्गिक जीवन जगा असा संदेश टिंबटिंब यांनी दिला। अ रूसो, ब जॉन डुई, क रसेल, ड मार्शल। बरोबर पर्याय आहे अ रूसो। प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब हे निसर्गवादाचे जनक आहेत। अ महात्मा गांधी, ब रूसो, क मदर तेरेसा, ड रसेल। बरोबर पर्याय आहे ब रूसो। प्रश्न क्रमांक 11, निसर्ग हाच मानवाचा खरा मित्र आहे आणि निसर्गाच्या सानिध्यातच माणसाचा खरा विकास होतो, हे मत टिंबटिंब यांनी मांडले। अ रूसो, ब रवींद्रनाथ टागोर, क महात्मा गांधी, ड स्वामी विवेकानंद। बरोबर पर्याय आहे ब रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 12, निसर्गाचे शास्त्रीय ज्ञान मनुष्याने करून घेतले पाहिजे आणि सुखी जीवनासाठी शास्त्रीय ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग झाला पाहिजे असे विचार टिंबटिंब यांनी मांडले। अ रवींद्रनाथ टागोर, ब रूसो, क हर्बर्ट स्पेन्सर, ड जॉन डुई। बरोबर पर्याय आहे क हर्बर्ट स्पेन्सर। प्रश्न क्रमांक 13,
पर्यावरण शिक्षणासाठी खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती उपयुक्त आहेत? अ. निरीक्षण पद्धती, ब. सहल पद्धती, क. प्रकल्प पद्धती, ड. वरील सर्व पद्धती. बरोबर पर्याय आहे ड. वरील सर्व पद्धती. प्रश्न क्रमांक 14. प्रकल्प पद्धतीचे जनक टिंबटिंब यांना म्हटले जाते. अ. जॉन डुई, ब. महात्मा गांधी, क. रवींद्रनाथ टागोर, ड. किलपॅट्रिक. बरोबर पर्याय आहे ड. किलपॅट्रिक. प्रश्न क्रमांक 15. कृतीतून शिक्षण ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. अ. रवींद्रनाथ टागोर, ब. रुसो, क. जॉन डुई, ड. स्वामी विवेकानंद. बरोबर पर्याय आहे क. जॉन डुई. प्रश्न क्रमांक 16. टिंबटिंब हा दिन भूगोल दिन म्हणून साजरा करतात. अ. 14 जानेवारी, ब. 15 जानेवारी, क. 16 जानेवारी, ड. 17 जानेवारी. बरोबर पर्याय आहे अ. 14 जानेवारी. प्रश्न क्रमांक 17. टिंबटिंब हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. अ. 11 जुलै, ब. 11 जून, क. 11 मे, ड. 11 एप्रिल. बरोबर पर्याय आहे अ. 11 जुलै. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी ओझोन दिन कोणता? अ. 16 सप्टेंबर, ब. 26 सप्टेंबर, क. 1 डिसेंबर, ड. 10 डिसेंबर. बरोबर पर्याय आहे अ. 16 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 19. जैवविविधता आंतरराष्ट्रीय दिन म्हणून टिंबटिंब दिवस साजरा केला जातो. अ. 19 सप्टेंबर, ब. 29 डिसेंबर, क. 30 डिसेंबर, ड. 20 डिसेंबर. बरोबर पर्याय आहे ब. 29 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 20. जागतिक परिस्थितिकी दिन कोणता? अ. 1 नोव्हेंबर, ब. 2 नोव्हेंबर, क. 3 नोव्हेंबर, ड. 4 नोव्हेंबर. बरोबर पर्याय आहे अ. 1 नोव्हेंबर. खालीलपैकी वसुंधरा दिन कोणता? प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी वसुंधरा दिन कोणता? अ. 21 एप्रिल, ब. 22 एप्रिल, क. 23 एप्रिल, ड. 24 एप्रिल. बरोबर पर्याय आहे ब. 22 एप्रिल. प्रश्न क्रमांक 22. टिंबटिंब हा दिवस वनसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. अ. 23 मे, ब. 23 जून, क. 23 जुलै, ड. 23 ऑगस्ट. बरोबर पर्याय आहे क. 23 जुलै. प्रश्न क्रमांक 23. टिंबटिंब यांच्या जयंतीनिमित्त 12 नोव्हेंबर हा पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. अ. डॉक्टर सलील अली, ब. पंडित जवाहरलाल नेहरू, क. अब्दुल कलाम, ड. स्वामी विवेकानंद. बरोबर पर्याय आहे अ. डॉक्टर सलील अली. प्रश्न क्रमांक 24. तबिलिसी परिषद टिंबटिंब साली घेण्यात आली. अ. 1976, ब. 1977, क. 1978, ड. 1979. बरोबर पर्याय आहे ब. 1977. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी जागतिक जल दिन कोणता? अ. 22 मार्च, ब. 22 एप्रिल, क. 22 मे, ड. 22 जून. बरोबर पर्याय आहे अ. 22 मार्च. प्रश्न क्रमांक 26. इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट एज्युकेशन प्रोग्रॅम IEEP टिंबटिंब साली सुरू झाला. अ. 1975, ब. 1976, क. 1977, ड. 1978. बरोबर पर्याय आहे अ. 1975. प्रश्न क्रमांक 27. 1972ची पर्यावरण विषयक परिषद टिंबटिंब या देशात पार पडली. अ. स्वीडन, ब. रशिया, क. सिरिया, ड. अमेरिका. बरोबर पर्याय आहे अ. स्वीडन. प्रश्न क्रमांक 28. 1899 मध्ये प्रोफेसर पॅट्रिक गेडेस यांनी टिंबटिंब ही संस्था स्थापन केली. अ. दी मॅग्ना कार्टा, ब. दी नेशन्स, क. दी आउटलुक टॉवर, ड. दी एज्युकेशन. बरोबर पर्याय आहे क. दी आउटलुक टॉवर.
प्रश्न क्रमांक 29. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम टिंबटिंब साली सर्व राज्यांना पर्यावरण शिक्षण विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. 1987, ब 1991, क 1999, ड 2005. बरोबर पर्याय आहे ब 1991. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता कालावधी वन्य प्राणी सप्ताह म्हणून पाळला जातो? 1 ते 7 जुलै, ब 1 ते 7 ऑक्टोबर, क 1 ते 7 जून, ड 1 ते 7 डिसेंबर. बरोबर पर्याय आहे ब 1 ते 7 ऑक्टोबर.